महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही जी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना की दुष्काळ जाहीर केला, अजून बी शेतकऱ्याच्या खात्यात नाही. दिवाळी होऊन गेली, सगळं होऊन गेले. आता डबल पाऊस आला दिवाळीनंतरचा. 28 ऑक्टोबर 2025 पाणी या शेतकऱ्याच्या 2-2, 4-4 बोंड आली होती. तेव्हा आजच्या घडीला पाणी पाय किती मोकार पाणी डायरेक्ट साचलेलं. अरे लाजा वाटू द्या रे जरा जरा. आज 31 ऑक्टोबर आहे, दिवाळी होऊन आज डायरेक्ट 9 दिवस पूर्ण झाले, 8-9 दिवस पूर्ण झाले. त्याच्या खात्यात तर रुपया आला नाही, पण डबल अवकाळी पावसाने त्याच्या थैमान त्याच्या 2-2 बोंड फुटले होते. 2-2 बोंड तर हिरकावूनच घेतले त्याच्यापासून. तुम्हाला थोड्या लाजा वाटल्या पाहिजे. सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि हा व्हिडिओ जितक्या शेतकऱ्यांनी पाहिला आहे तितक्या शेतकऱ्यांनी आणखी डायरेक्ट मुख्यमंत्र्यापाशी पाठवायला. अरे पाय मुख्यमंत्री डायरेक्ट काही कामीच आहे माणूस आहे काही. यांना अजून जालना जिल्ह्यात, जालना तालुका आहे, सुंदेगाव आहे, गावात अजून दुष्काळी जाहीर अजून पडली, दुष्काळी कृपया पडली नाही या गावामध्ये अजून. आणि डबल आसमानी संकटाने असं शेतकऱ्याचं नुकसान केलं. अरे शेतकरी मरायला आलेला आहे, प्रत्येक शेतकरी या गावचा. त्या शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपया अनुदान नाही आलं अजून. आणि डबल पाऊस पडला, त्याच्या कापसाच्या वाती झाल्या. हे पाय काही राहिलं, काही कापूस राहिलं, काही राहिलं, काही हे कापूस हे काही आहे का? अरे यांना काय पाण्यात कापूस याचायचा का बाबा आता? राहिले सुईले असं लुसकानी पाणी टोंगळं इतकं पाणी डायरेक्ट आहे पाणी. जिकडं बसन तिकडं पाणी, डबल पाऊस झाल्यामुळं. अरे 2-2 बोंड हाता पदरशे आलेले शेंड्याचे राहिले होते, ते तरी त्या पावसाने नाही घेतले आता. आणि तू दिवाळी बी गोड नाही गेली. अरे कर्जमाफी म्हणतो आता 31 जुलैपर्यंत टाईम द्या. अरे शेतकऱ्यांनी काय नुसतं शेतकऱ्याचं तो टाईमच ऐकायची का नुसती? हे टाईम द्या, ही समिती बसतो, ती समिती बसतो. भिकार चोर सरकार तुझं जाहीर निश्चित करतो मी.